आनंदाई शनिवार अंतर्गत जे विविध उपक्रम घेतो त्याच्यामध्ये वर्ग 5वीच्या मुलांनी एक असा वेगळा उपक्रम घेतला आहे. आपण एखाद्याच्या व्यक्तिमत्वाविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी एखाद्याचं तुमचं मत काय आहे किंवा एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांचा जीवनपट कसा आहे याच्याविषयी जाणून घेण्यासाठी काही प्रश्नावली आणि मुलाखत आपण घेत असतो. तर आज आपल्या या ठिकाणी आपल्या तट्टूजवळ या शाळेमध्ये वर्ग 5वीचे मुलं असाच एक आपल्या शाळेतीलच एका शिक्षकाचा, ज्या सरांचं नाव आहे दीपक शिंदे सर, यांची आपले 5वीचे मुलं मुलाखत या प्रकारातून सरांचं जीवनपट माहीत करून घेणार आहे. तर शिंदे सरांना विनंती करतो की सरांनी कृपया खुर्चीवर बसावं आणि वर्ग 5वीच्या मुलींनी आणि मुलांनी समोर यावं. आम्ही तुमच्याबद्दल काही आहोत सर. तुम्ही आपल्या तट्टूजवळ शाळेत आणि आम्हा सर्वांना घडवले याबद्दल धन्यवाद. जीवनात एखादी अपूर्ण राहिलेली गोष्ट किंवा छंद तुम्ही आता पूर्ण करणार आहात का? सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. विद्यार्थी खूप छान पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की शालेय जीवनातील एखादी जी गोष्ट आहे माझी जी अपूर्ण आहे ती आता तुम्ही शिक्षक म्हणून ती पूर्ण करणार आहात. तर शालेय जीवनातील अपूर्ण राहिलेली गोष्ट म्हणजे जे प्रयोग आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही 10वीला होतो तर माझी शाळा होती मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगरला आणि आमची तिकडं खंडोबा बाजारमध्ये एक मराठवाडा हायस्कूलची एक शाखा होती. हॅलो सर, खंडोबा बाजारमध्ये मराठवाडा हायस्कूलची एक शाखा होती आणि त्या शाखेमध्ये आम्हाला प्रयोग करायला तिकडं जावं लागायचं. म्हणजे आम्ही पहिला प्रयोग जर केला असेल कुठं तर तो केला आम्ही 10वीमध्ये असताना आणि तो बी एक आठवड्यातला एक दिवस बुधवार असायचा आणि आम्ही त्या ठिकाणी प्रयोग करायला जायचो. म्हणून ही जी अपूर्ण राहिलेली गोष्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही अगोदर एक सलाम APJ अब्दुल कलाम या उपक्रमामधून आम्ही विज्ञानाचं साहित्य घेऊन जायचं आणि महिन्यातून एक शाळा करायची. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक शाळेमध्ये जाणं आम्हाला शक्य नव्हतं, कारण शाळेमध्ये आपले इतर विद्यार्थी असायचे आणि म्हणून काय झालं की आम्ही चला शिकूया प्रयोगातून विज्ञान हा उपक्रम राबवला आणि या उपक्रमामधून नाही प्रयोग तर ते आज वाडी वस्ती तांड्यापर्यंत या चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमातून मी व आमच्या सर्व टीमनं हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचवला. सर नमस्कार सर, माझे नाव श्रावणी. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. सर तुम्ही मोठेपणी शिक्षकच व्हायचे असे कधी आणि का ठरवले? महत्वाचं की मी शिक्षक व्हायचं असं काही ठरवलं नव्हतं. 10वी झाली, 11वी 12वीला वडील शिवाजी कॉलेजमध्ये होते, विज्ञान क्षेत्रामध्ये वडील होते, प्रयोगशाळा सहाय्यक केमिस्ट्री डिपार्टमेंटला, आणि मोठ्या भावाने सायन्स घेतलं, मी पण सायन्स घेतलं. जनरल ग्रुप होता, फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ. ॲक्च्युअल असं होतं की मला मॅथ खूप आवडायचं, पण थोडंसं गणिताची इच्छा होती व तू डॉक्टर व्हावं असं. म्हणून मग काय झालं की मॅथ आणि बायोचं थोडंसं लोड येऊ लागलं, म्हणून मी मॅथ विषय सोडून दिला. म्हणजे महत्त्वाचा माझा विषय मी सोडून दिला आणि मी बायोकडे वळालो. आणि 80 ग्रुप आला त्यावेळेस, BMSला वगैरे लागत होता, पण एक शॉर्टकट नोकरी म्हणजे लवकर नोकरी लागते म्हणून काय झालं की मी DEDला प्रवेश घेतला. 2 वर्ष DED केलं. सप्टेंबरमध्ये 98ला DED झाल्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये मी उद्देश्वर विद्यालय परभणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून जॉईन झालो आणि त्यानंतर परत 1-1.5 वर्ष त्या ठिकाणी सर्व्हिस केल्यानंतर मी जिल्हा परिषद काटनेश्वर या ठिकाणी 2000मध्ये शिक्षक म्हणून जॉईन झालो. म्हणजे असं विशेष असं ठरवलं नव्हतं, पण त्या काळामध्ये काय होतं की DED झालं की नोकरी लागायची आणि म्हणून काय केलं, एक शॉर्टकट हा मार्ग निवडला आणि सर्व्हिसला लागलो.